रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात? तर कस्टमर डिमांडनुसार आपण इथे ही अशा पद्धतीची क्रॉस बॅग शिवलेली आहे, ज्याच्यामध्ये टोटल 6 कप्पे आहेत. फ्रंटला 3 कप्पे, बॅक साईडला 1 आहे, एक मेन झिप आहे आणि आतमध्ये सुद्धा एक छोटा कप्पा आपण बनवला आहे. सोबतच ही अशा पद्धतीचा क्रॉस असा बेल्ट बनवला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला बॅग ॲडजस्ट करता येते. कशी बनवली आहे ती बघूया. तर इथे 12 बाय 11 इंचाचे असे 2 तुकडे मी कपड्याचे घेतले आणि त्याला केवळ नॉन वन लावलेला आहे. साईडचा बेल्ट घेण्यासाठी माप कशी घ्यायची ते सांगते. तर तिन्ही बाजूनी असं मोजून घ्यायचं. 35 इंच येत आहे, पण 1 इंच जास्त घ्यायचं, कारण शिलाईमध्ये सुद्धा लागणार आहे. तर इथे मी 36 इंचाची ही लांब अशी पट्टी घेतली. रुंदी आपण आपल्या इच्छेनुसार घेऊ शकतो. मी 3.5 इंचाची रुंदी घेतलेली आहे. तर पहिल्या तुकड्याला जो फ्रंट पार्ट आहे ना, त्याला एक छोटा पॉकेट शिवणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे मी 9 बाय 9 इंचाचा कपडा घेतला आणि चारी बाजूनी त्याला आपण शिलाई मारून घेतली. वरच्या बाजूला आणखीन दुमडून घ्यायचं आणि नॉन वनला सुद्धा अशाच पद्धतीने करायचं आहे. खालच्या बाजूला पॉकेटचा जो आकार द्यायचा आहे, त्याच्यासाठी आपण त्रिकोण फोल्ड करायचं आणि तिथे शिलाई मारून घ्यायची. साधारण 1 इंचावर आपल्याला ही शिलाई द्यायची आहे. दोन्ही बाजूला अशाच पद्धतीने शिलाई दिल्यानंतर जो एक्स्ट्रा भाग राहणार आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. जसं मी कपड्यासोबत केलं तसंच आपल्याला नॉन वनसोबतसुद्धा करायचं आहे. आणि इथे अशा पद्धतीने एक सुपासारखा आकार तयार झालेला आहे. नॉन वनचा पार्ट कपड्याच्या आतमध्ये ठेवून आपल्याला चारही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई करून झालेली आहे. आता जो मेन पार्ट आहे त्याला फ्रंट पार्ट ज्याच्यावर आहे त्याच्यावर आपण ठेवून हा पॉकेट आपल्याला शिवून घ्यायचा आहे. शिलाई मारून हा पॉकेट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. जसं व्हिडिओ दाखवला आहे त्या पद्धतीने हा पॉकेट आपण शिवून घेऊयात. आता याच्यानंतर याच्यावर उघडझाप करण्यासाठी जो आपण फ्लॅप लावतो तो बनवूयात. त्याच्यासाठी आधी हा पॉकेट जो बनवला आहे ना, त्याचं संपूर्ण माप घ्यायचं. तो आहे 7 इंचाचा, म्हणजेच आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा कापड घ्यावं लागणार. तर इथे मी 8 इंच बाय 4 इंच असं कापड घेतलेलं आहे आणि नॉन वनसुद्धा तेवढ्याच मापाचा आहे. याला आपण आता एकत्र जोडूयात. एकत्र जोडण्यासाठी खाली गोलाकार भाग द्यायचा, म्हणजेच फ्लॅप हा साधासुद्धा न दिसायला आकर्षक दिसेल. खाली गोलाकार देऊन तो आपण नॉन वनसोबत जोडून घ्यायचा. जोडून झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा कपडा काढून टाकायचा आहे आणि जिथे गोलाकार दिला आहे तिथे छोटे छोटे कट लावून घ्यायचे. म्हणजेच हा कपडा सुलट करताना त्याच्या ज्या कडा आहेत त्या छान दिसतील. कडा काढण्यासाठी, म्हणजेच तो अडकलेला जो कपड्याचा भाग आहे तो काढण्यासाठी सुईचा किंवा टोकदार वस्तूचा आपण वापर करू शकतो. आपला व्यवस्थित हा आता तयार झालेला आहे फ्लॅप, तो जोडून घेऊयात. जोडून घेण्यासाठी जर तुम्हाला जमत नसेल किंवा शिलाई खालीवर जात असेल तर तुम्ही पिननी सिक्युअर करून घेऊ शकता. मला इथे गरज लागलेली नाही, मी इथे हा डायरेक्टली शिवून घेतला. या फ्लॅपसाठी आपण मॅग्नेट बटन लावायचं आहे. तुम्ही वेलक्रोसुद्धा लावू शकता, पण माझ्याकडे मॅग्नेट बटन होतं म्हणून मी ते इथे जोडलं. आता हे लावून झाल्यानंतर समोरच्या भागाला आपल्याला 2 झिप लावायच्या आहेत. 2 पॉकेट तयार करण्यासाठी आपण 2-2 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच पद्धतीने याचा मिडल पॉईंट काढायचा आहे आणि अशा पद्धतीने इथे जॉईन करायचं आहे. आधी मार्किंग करून घ्यायचं. व्यवस्थित रेष मारून झाली की आपल्याला त्याच्यावर शिलाई मारता येते. जो आपण पॉकेट बनवण्यासाठी कपडा वापरतोय तो सुद्धा याच्यावर ठेवून घ्यायचा. व्यवस्थित लाईन जोडून घ्यायच्या. पिनने सिक्युअर करून घ्यायचं, म्हणजे कपडा इकडे तिकडे हलणार नाही. आणि आता व्यवस्थित शिलाई मारून झाल्यानंतर जिथे लास्ट पॉईंट येतो तिथे आपल्याला छोटे कट मारून घ्यायचे आहेत क्रॉसमध्ये, म्हणजे कपडा पलटताना कोपरे व्यवस्थित निघतात. क्रॉस कट करून आता मी जिथे कापलेला आहे त्यातूनच बाहेर काढणार आणि तो आतल्या बाजूला नेणार. इथे सुद्धा मी शिलाई मारणार आहे आणि आता त्याच्यावर झिप लावणार. झिप लावताना काय करायचं, रनर आधीच टाकायचे आहेत, कारण चारही बाजूला शिलाई लागली जाणार आणि त्यामुळे रनर आपल्याला परत लावता नाही येणार. तर अशा पद्धतीने तयार करायचे. सगळे पॉकेट्स आपल्याला अशाच पद्धतीने करायचे आहेत. आता साईडची पट्टी लावण्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला खाली बॉटमला दोन्ही जे पार्ट आहेत ना बॅकचे, त्याला बॉटमला आपण गोलाकार देऊन घेऊयात. गोलाकार दिल्यामुळे ते दिसायलाही छान दिसतं. आणि आता त्याच्यानंतर आपण पॉकेट लावून घ्यायचं. तर पॉकेट लावून घेताना चारही बाजू आधी मोजून घ्यायची आणि जी एक्स्ट्राचा भाग आहे तो काढून टाकायचा. एक्स्ट्राचा भाग काढून टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित सरळ बाजूवर एकमेकांवर ठेवून आपल्याला बेल्ट जॉईन करून घ्यायचा. एक बाजूला जसा बेल्ट जॉईन करून घेतलेला आहे तसंच आपल्याला दुसऱ्या बाजूला सुद्धा बेल्ट जॉईन करून घ्यायचं आहे. इथे मी व्हिडिओमध्ये जसं दाखवते बेल्ट जॉईन कसं करायचं ते त्याच पद्धतीने करायचं आहे. मिडल पॉईंट काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला काय होतं की आपण ती बाजू सिक्युअर करून पिननी किंवा क्लिप लावून घेतो आणि त्यामुळे शिलाई व्यवस्थित बसते. वर खाली बाजू ती
जात नाही. अशा पद्धतीने सगळं जोडून घेतलेलं आहे आपण. आता लायनिंगचा भाग तयार करूयात. तर लायनिंगला सुद्धा आपल्याला एक खिसा आपण आतल्या बाजूला जोडतो आहे. जसे बाकीचे खिसे जोडले होते तसेच इथे सुद्धा पॉकेट आपल्याला तयार करायचं आहे. आतल्या बाजूचं सुद्धा पॉकेट लावून झाल्यानंतर आपल्याला खाली जे खालचा आतला लायनिंगचा भाग आहे ना, त्यालासुद्धा आपल्याला खोलगट असा भाग बनवायचा आहे, म्हणजेच बॉक्स टाईप बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण खाली त्रिकोणाकृती अशी शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यासाठी 1-1 इंचाचे दोन्ही बाजूला कोपरे बॉक्स बनवायचे आणि त्याच्यावरच क्रॉस करून शिलाई मारायची, म्हणजे तो व्यवस्थित बॉक्स तयार होतो. तर हे असं तयार झाल्यानंतर ते आपल्याला मेन फॅब्रिक, जो मेन आपला बाहेरचा भाग तयार झाला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पण त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, बेल्ट, क्रॉस जो बेल्ट आहे ना त्याच्यासाठी हुक लावून घ्यायचे आहेत. तर हे असे स्क्वेअरवाले हुक मिळतात मार्केटमध्ये, 1 इंचाचे आहेत. त्याच्यामध्ये 1 इंचाची पट्टी तयार करून आपण हे हुक दोन्ही बाजूला लावून घेऊयात. आणि मग आपला जो आतला जो फॅब्रिक आपण लायनिंगचा फॅब्रिक तयार केला ना, तो आतमध्ये टाकूयात आणि कडेला तोंडाकडच्या बाजूला जो आहे ना, तिथे आपण काय करायचं आहे, व्यवस्थित ते शिवून घ्यायची आहे. आता चारही बाजूंना शिलाई मारून द्यायची आणि मग त्याच्यानंतर जो बेल्ट लावायचा तो बेल्ट तयार करायचा. तर बेल्टची लांबी असणार आहे साधारण 1.5 मीटरची आणि रुंदी तर 1 इंचाची असणार आहे, कारण आपण जी कडी लावलेली आहे ती 1 इंचाची आहे. अशा पद्धतीचं जर का हा बेल्टला जो मी कॅनव्हास लावला तो तुम्हाला मागवायचा असेल तर खाली नंबर दिला आहे, त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि या बेल्टचा फायदा हा असतो या कॅनव्हासच्या पट्टीचा, की आपण आपल्या मॅचिंगचं कोणतंही कापड वापरून मॅचिंगची आपण पट्टी याच्यातनं बेल्ट बनवू शकतो. तर आता या बेल्टला आपल्याला याच्यामध्ये ॲडजस्ट करायचं आहे. ॲडजस्ट करताना आपण काय करणार आहोत, एका बाजूने आपण ही पट्टी व्यवस्थित काढणार आहोत. एका बाजूला पट्टी लावणं खूप सोयीस्कर पडतं, पण जेव्हा ॲडजस्टरमधून आपण ही पट्टी बाहेर काढतो ना, तेव्हा भरपूर कन्फ्युजन होतं. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मी कशा पद्धतीने काढलेलं आहे. जी आडवी कडी असते ती आडवी कडी ही खालच्या बाजूला जाणार, वरून आपली पट्टी येणार आहे. पुन्हा आपण दुसऱ्या बाजूची जी बॅगेची दुसऱ्या बाजूची कडी आहे त्यातून बेल्टला बाहेर काढणार आहोत आणि जी खालच्या बाजूला आडवी कडी गेली त्यातून परत ती पट्टी आपल्याला दोन्ही बाजूने बाहेर काढायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई जिथे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच बाजूला मारायची. दुसऱ्या बाजूला मारलं तर हा बेल्ट आपला ॲडजस्ट होणार नाही. थोडंसं झूम केलं की तुम्हाला हे योग्य प्रकारे दिसून जाईल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट तयार करायचा आहे. आता बेल्ट तयार करून झाल्यानंतर शेवटचं काम राहतं ते म्हणजे मेन झिप लावायचं. तर इथे मेन झिपसाठी मी 4 बाय 12.5 इंचाचा कपडा घेतलेला आहे आणि नॉन-वनसुद्धा तेवढ्याच मापाचा घेतलेला आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, कपड्याला जेव्हा आपण झिप लावतो ना, तर एका बाजूला आधी झिप लावून घ्यायची आणि झिप वेगळी न करता दुसऱ्या बाजूलासुद्धा तसंच दुमडून लावायची. असं केलं तर काय होतं की आपली झिप खालीवर जात नाही आणि कपडा व्यवस्थित राहतो. कपड्याला झिप लावून झाली की नॉन-वन त्याच्यावर ठेवून नॉन-वनसुद्धा अटॅच करून घ्यायचं आहे आणि मग 2 बाजू या वेगळ्या करायच्यात. दोन्ही बाजू वेगळ्या करून झाल्या की आपल्याला कपडा सरळ करून चारही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये रनर ॲड करूयात आणि मग दोन्ही बाजूला दुमडून आपण शिलाई मारून घेऊयात आणि मग परत त्रिकोणाकृती दुमडूनसुद्धा 1-1 शिलाई दोन्ही बाजूनी मारून घ्यायची, म्हणजे झिप व्यवस्थित बसते आणि छान दिसते. आता आपल्याला मेन झिप लावण्यासाठी बॅग पूर्ण उलट करायची आहे. बॅग उलट करून झाल्यानंतर आपल्याला उलट बाजू सगळ्या बाहेर येतील आणि जी सरळ बाजू आहे बॅगेची ती आतमध्ये राहतील. अशा पद्धतीने ही झिप अटॅच करायची आहे. झिप अटॅच करणं अवघड जात असेल तर तुम्ही क्लिप्स लावून किंवा पिन लावून सिक्युअर करून मगच शिलाई मारा. मला इथे गरज लागली नाही, मी डायरेक्ट शिलाई मारून घेतलेली आहे. शिलाई मारून झाली, झिप लावून झाली की आता आपल्याला बॅगेला काय करायचं, पुन्हा सरळ करायचं आहे. बॅग सरळ केली की एक शेवटची फायनल अशी आपल्याला दाब शिलाई लावायची आहे फिनिशिंगची आणि त्याच्यानंतर आपली ही बॅग तयार होणार आहे. जर तुम्हाला या बॅगचं कटिंग आणि स्टिचिंग आवडलं असेल तर
तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणीला जर का हा व्हिडिओ फायदेशीर ठरणार असेल तर तिलासुद्धा हा व्हिडिओ पाठवा. तोपर्यंत तुम्हाला हवं असणाऱ्या कोणत्याही सामानाची तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही करू शकता. चला पुन्हा भेटूया. तोपर्यंत माझ्याकडून तुम्हाला रामकृष्ण हरी.